समान पाया असलेल्या घातांकित संख्यांचा भागाकार 6चा चौथा घात भागिले 6चा दुसरा घात म्हणजे 6चा वर्ग बरोबर किती. आपण जेव्हा साधा भागाकार करतो तेव्हा आपण अंशछेद या स्वरूपात संख्या लिहून घेतो. त्याप्रमाणे इथे 6चा चौथा घात छेद 6चा दुसरा घात. मग 6 इथे किती वेळा आहेत, अंशामध्ये आपण ते 4 वेळा लिहिले आणि भागाकारामध्ये 2 वेळा आले म्हणून ते तसे लिहिले. मग तसा यांचा भागाकार कसा होईल, 6 एके 6 6 एके 6 6 एके 6 6 एके 6. हे गेले अंशछेदातले. राहतात 6 गुणिले 6 म्हणजेच 6चा वर्ग राहतो. आता आपण गुणाकारात हे बघितलेलं आहे की पाया जेव्हा समान असतो तेव्हा घातांकांची बेरीज होते. भागाकारामध्ये पाया समान असतो तेव्हा घातांकांची वजाबाकी होते. त्याप्रमाणे आपण 6चा चौथा घात वजा 2 बरोबर 6चा वर्ग हे धन संख्येचं उदाहरण झालं. आता जेव्हा संख्येला ऋणचिन्ह असतं तेव्हा भागाकार कसा होतो बघा. वजा 2चा 5वा घात भागिले वजा 2चा तिसरा घात. वजा 2चा 5वा घात अंशामध्ये लिहिला, छेदामध्ये वजा 2चा तिसरा घात लिहिला. त्याप्रमाणे आपण ह्या इथे लिहून घेतलं. मग आता हे वजा 2 हे वजा 2 गेले, हे वजा 2 हे वजा 2 गेले, हे वजा 2 हे वजा 2 गेले. राहतात वजा 2 गुणिले वजा 2चा वर्ग. म्हणून मग वजा 2चा 5वा घात भागिले वजा 2चा तिसरा घात बरोबर वजा 2चा दुसरा घात. तसंही 5 वजा 3 केले तरीसुद्धा 2च राहतात. हे आपल्याला समजतंय. आता हे मला समजले, जर ए ही शून्येतर परिमेय संख्या, एम व एन हे धनपूर्णांक आणि एम हा मोठा असेल एनपेक्षा, तर एचा एम वा घात छेद एचा एन वा घात बरोबर एचा एम वजा एन. हे भागाकारामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं. हे भागाकाराचं सूत्र आहे. व आधीचं आपण बघितलं ते गुणाकाराचं सूत्र होतं आधीच्या उदाहरणांमध्ये. मग एचा शून्यवा घातचा अर्थ काय आहे की ए इज नॉट इक्वल टू 0. तर एचा एम छेद एचा एम बरोबर 1. तसेच एचा एम छेद एचा एम घात बरोबर एचा एम वजा एम बरोबर एचा शून्यवा घात, म्हणून एचा शून्यवा घात बरोबर 1. इथे आता एचा वजा एमचा अर्थ, एचा वजा एम वा घातचा अर्थ इथे काय येतो, एचा वजा एम बरोबर एचा वजा एम गुणिले 1, म्हणून एचा वजा एम गुणिले एचा एम वा घात छेद एचा एम वा घात, म्हणून एचा वजा एम अधिक एम म्हणजे हा गुणाकार केलेला आहे वजा अधिकचा, आणि छेदामध्ये हा एचा एम वा घात ठेवला आहे. म्हणून आता इथे अधिक एम वजा एम 0 येतं. एचा शून्यवा घात छेद एचा एम वा घात बरोबर 1 छेद एचा एम वा घात, म्हणून एचा एम वा घात बरोबर 1 छेद एचा एम वा घात, म्हणून एचा वजा एम वा घात बरोबर 1 छेद एचा एम वा घात, म्हणून एचा वजा 1 बरोबर 1 छेद ए. तसेच ए गुणिले 1 छेद ए बरोबर 1, म्हणजेच एचा ए गुणिले एचा वजा 1 बरोबर 1, म्हणून एचा वजा 1 वा घात हा एचा गुणाकार व्यस्त आहे. याप्रमाणे 5/3चा गुणाकार व्यस्त 3/5 आहे, म्हणून 5/3 कंसाचा वजा 1 बरोबर 3/5. बघा 4/7 कंसाचा वजा तिसरा घात ही घातांकित संख्या पाहूयात. आता इथे 4/7 वजा 3 हा कंसाचा तिसरा घात आहे. छेदामध्ये 4/7चा 3 वेळेला गुणाकार केला तो येतो 1/64/343, म्हणून ह्या 343चा इकडे वरती जातात ते एकाशी गुणाकार होऊन 343/64 म्हणजे ही गुणाकार व्यस्त संख्या झाली, म्हणून 7/4चा तिसरा घात हे इथे आपल्या लक्षात येतं. तर हे मला समजले. यावरून आपल्या काय लक्षात येतं की ए इज नॉट इक्वल टू, बी इज नॉट इक्वल टू आणि एम ही धनपूर्णांक संख्या असेल तर ए छेद बीचा वजा एम वा घात बरोबर बी छेद एमचा एम वा घात म्हणजे गुणाकार व्यस्त संख्या येते. आता खालील उदाहरणांचे निरीक्षण करून कोणता नियम मिळतो ते बघा. 3चा चौथा घात भागिले 3चा 6वा घात म्हणजे अंशाचा जो घात आहे तो लहान आहे छेदाच्या घातापेक्षा, म्हणून त्याप्रमाणे आपण हे अंश छेदात लिहून घेतले. 1/3चा दुसरा घात. आता कसा तर हे
3 3 3 3 हे कॅन्सल झाले 4 वेळेला आणि 3 गुणिले 3च राहिले. म्हणून आपण काय म्हणू शकतो, 3चा चौथा घात भागिले 3चा 6वा घात बरोबर 3चा चौथा घात वजा 6 बरोबर 3चा वजा दुसरा घात. मोठ्या संख्येचं चिन्ह इथे आपण दिलं. त्याचप्रमाणे हे दुसरं उदाहरण आहे. तिथे उत्तर आपल्याला काय मिळालं आहे, 3चा 5वा 3/5चा वजा तिसरा घात. यावरनं काय आपल्याला समजते, तर ए ही परिमेय संख्या असेल तर ए इज नॉट इक्वल टू 0 आणि एम आणि एन या पूर्णांक संख्या असतील तर एचा एमवा छेद एचा एनवा बरोबर एचा एम वजा एन. आता जाणून घ्या, पाया वजा 1 असेल तर घातांक पूर्ण संख्या असेल तर काय होते, वजा 1/6वा घात, सॉरी वजा 1चा 6वा घात. म्हणून वजा 1 गुणिले वजा 1 असे 6 वेळा लिहून घेतले. म्हणून 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर 1 हे उत्तर येतं. त्याचप्रमाणे वजा 1चा 5वा घात ते आपण लिहून घेतलं. म्हणून वजा 1 गुणिले 1 गुणिले वजा 1 म्हणून बरोबर वजा 1. कारण इथे कारण बघा काय दिले, एम ही संख्या सम असेल तर वजा एमचा एमवा घात बरोबर 1 आणि एम ही विषम संख्या असेल तर वजा एमचा एमवा घात बरोबर 1 येतो. कारण गुणाकार जेव्हा आपण करतो तर गुणाकारामध्ये चिन्ह वजाचं अधिक होतं. म्हणजे जे दोन्ही संख्यांची चिन्ह वजा वजा असतील तर ती अधिक होतात, पण एक संख्या अधिक आणि एक संख्या वजा असेल तर चिन्ह मात्र वजाचंच लागतं. सराव संच 28.